पूर्वी जेव्हा पूर यायचा तेव्हा मंत्री अधिकारी यांनी जाणं, त्याच्यातून एक मानसिक आधार देणं, जागेवर जाऊन पाहणी करणं, ग्राउंड रिॲलिटी बघणं हे आवश्यक होतं. आता मला हे समजत नाही की मुख्यमंत्र्यांनी जो काही दौरा काढला किंवा मंत्र्यांनी दौरे काढले, म्हणजे किती वेस्ट ऑफ टाईम आहे आणि टॅलेंट आहे मला सांगा. आज टेक्नॉलॉजी आहे, सोलरवर चालणारी व्हिडिओ कॉन्फरन्सिंग आहेत, पेट्रोलवर चालणारी व्हिडिओ कॉन्फरन्सिंग आहे. म्हणजे आज महाराष्ट्रामध्ये 1000 ठिकाणी तुम्ही व्हिडिओ कॉन्फरन्सिंग लावू शकता. तिथं तलाठ्याकडून तुम्ही डेटा गोळा करू शकता, स्थानिक अधिकाऱ्यांना पाठवू शकता, मोबाईलचा डेटा अपलोड कसा करायचा, 7/12 कसा करायचा, गुगल मॅप्सचा उपयोग करू शकता. म्हणजे एकीकडे पहिल्या टप्प्यामध्ये तुम्ही मंत्रालयामध्ये बसून एक डेटा गोळा करणं समांतर शेतीचा विषय, दुसरीकडे किती कुटुंब पीडित झालेली आहेत, किती कुटुंबाची घरं बुडाली, शेती बुडाली, किती मुलं बाळं आहेत, हा दुसरा प्रकार तुम्हाला डेटा गोळा करणं काही अवघड नाही. सरपंचाकडे तलाट्याकडे माहिती असते. म्हणजे समजा आता एखाद्या लातूर जिल्ह्यामध्ये किंवा एक समजा 100 गावांमध्ये परिस्थिती गंभीर आहे, त्याच्यात किती कुटुंब आहेत, तर 2500 कुटुंब आहेत. आम्ही एक रँडम आकडा घेतो आहे. मग ह्या 2500 कुटुंबांना आता खाणं पिणं, पहिले 15-20 दिवस पाणी थांबायला वेळ लागणार आहे, तर पहिले काय करायचं, तर शाळांमध्ये जागा द्यायची किंवा त्यांच्यासाठी टेंट्स, रेडीमेड टेंट्स फोल्डेबल असतात, जवळजवळ 1,00,000 टेंट तयार ठेवायचे. बरोबर आहे. बरं, ह्यातले काही लोक आपल्या नातेवाईकांकडे जाऊ शकतात का, त्यांना लगेच 25,000 रुपये देऊन टाका की तुम्ही एक 15-20 दिवस नातेवाईकांकडे जा, तेवढा शासकीय तेवढं भार कमी होईल. मग तुम्ही तिथे जाऊन काय करणार? मुख्यमंत्री चालले आहेत, फोटो व्हिडिओ हे सगळं ठीक आहे, शासनाला दाखवायचं आहे, प्रोपोगंडा करायचा आहे, पब्लिसिटी करायची आहे, ह्याच्याने साध्य काय होणार आहे? लोकांना मानसिक आधार द्यायचा, त्यांची निवेदनं घ्यायची, त्यांना आश्वासनं द्यायची, मग पत्रकाराला सांगायचं, ह्या सगळ्यामध्ये वेस्ट कशाला करायचा टाईम? तुम्ही रिझल्ट द्या ना लोकांना, रिझल्टच्या नंतर पब्लिसिटी करा, काय प्रॉब्लेम नाही आहे. हे सगळं अक्षरशः वाया गेलेलं सगळं प्रकरण. तुम्हाला मंत्रालयाच्या खुर्चीमध्ये बसून तुम्हाला पूर्ण डायरेक्ट इन्स्ट्रक्शन, रेल्वेने तुम्हाला मदत पाठवता आली असती, कपडे पाठवता आले असते, अन्नधान्य पाठवता आलं असतं, आपल्याकडे सगळे रिसोर्सेस आहेत. जवळजवळ 50,000 कोटीची रक्कम फक्त 3 दिवसामध्ये मी महाराष्ट्रात उभी करून दिली असती, मी जर मुख्यमंत्री राहिलो असतो तर. काही अवघड नाही आहे. बॉन्ड्स रिलीज करता आले असते, महाराष्ट्र गव्हर्नमेंटची पत मोठी आहे, कॉर्पोरेटकडून फंड्स उभे करता आले असते, केंद्र सरकारपर्यंत जायची गरजच नाही आहे. 50,000 कोटी महाराष्ट्रामध्ये मी मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर बसून उभे केले असते 3 दिवसामध्ये, आणि कॅशमध्ये. बँकांमार्फत पैसे रिलीज केले असते, मोबाईलवर पेमेंट रिलीज केले असते, छोटे छोटे बाजार लावले असते की लोकांच्या गरजा काय आहेत, आरोग्य पथकं पाठवली असती. पहिले शेतीचं पाणी वेगळंच विषय केला असता मी, नुकसान भरपाई 95% भरच दिला नसता मी पहिल्या टप्प्यात. पहिल्या टप्प्यामध्ये लोकांना तिथून काढणं, सुरक्षित ठेवणं, त्यांच्या आरोग्याची काळजी घेणं, त्यांना खाणं-पाणी देणं, आणि मग मी ते केलं असतं. मी दौरे केलेच नसते.